चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. अमेरिकेकडून पुन्हा 100% टॅरिफचा बडगा. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकन सिनेटने रशिया आणि इराणविरोधातील कठोर निर्बंधांचे विधेयक 86 विरुद्ध 11 मतांनी मंजूर केले आहे. या विधेयकात रशियन तेल आणि नैसर्गिक वायूसारख्या ऊर्जा उत्पादनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या देशांवर 100% अतिरिक्त शुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची तरतूद आहे. त्यामुळे भारत आणि चीनसारख्या रशियन तेलाच्या मोठ्या ग्राहकांवर आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. भारत हा रशियन कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार आहे. युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लावल्यानंतर रशियाने सवलतीच्या दरात तेल विक्री सुरू केली. भारताने ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हित लक्षात घेऊन रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. त्यामुळे भारताला तुलनेने स्वस्त दरात कच्चे तेल मिळाले आणि आयात खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत झाली. मात्र अमेरिकेच्या मते रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांमुळे रशियन अर्थव्यवस्थेला महसूल मिळतो आणि त्यातून युद्धयंत्रणेला अप्रत्यक्ष आर्थिक बळ मिळते. त्यामुळे रशियावर थेट निर्बंधासोबतच त्याचे मोठे ऊर्जा ग्राहक असलेल्या देशांवर दबाव आणण्याची अमेरिकेची रणनीती आहे. राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मिळाली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांनी शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधानांची नुकतीच भेट घेतल्याचं सांगितलं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या संसदीय कार्यालयात भेट देणार आहोत. पंतप्रधान सर्व पक्षांच्या खासदारांना भेटतात. आम्ही अधिकृतपणे वेळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र मतदान बूथ मागणीला यश. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून खानापूर तालुक्यातील चन्नेवाडीच्या रहिवाशांना मतदानासाठी भुत्तेवाडी येथील बूथवर मतदानासाठी जावे लागत होते. त्यामुळे मतदारांची गैरसोय होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन देऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डची मागणी केली होती. त्याचबरोबर चन्नेवाडी गावचे रहिवासी व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनीही या मागणीचा पाठपुरावा म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडेही या मागणीचे निवेदन सादर केले होते. त्यावेळी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात स्वतंत्र बूथ करून देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाची पूर्तता करताना जिल्हाधिकाऱ्यांनी चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ मंजूर केला असून यापुढील मतदानासाठी गावकऱ्यांना गावच्या प्राथमिक शाळेतच मतदानाची सोय केली आहे. या मागणीच्या पूर्ततेनंतर गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बडेकोळ मठाजवळील अपघात रोखण्याची योजना. राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ मठाजवळ वारंवार अपघात घडत आहेत. याचा विचार करून पोलीस खात्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्त्याच्या बाजूला बांधकामाचा प्रस्ताव दिला होता. याची निविदा काढली असून ती मंजूर होऊन पावसाळ्यानंतर येथील कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाणा हद्दीतील महामार्गावरील बडेकोळ मठाजवळ आठवड्यातून एखादा तरी अपघात होतो. आतापर्यंत त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याने NHAIला येथील महामार्गालगत कायमस्वरूपी बांधकामाचा प्रस्ताव दिला होता. त्याची दखल घेऊन NHAIने त्याला मंजुरी दिली आहे. शिवाय याची निविदा काढून त्यालाही मंजुरी मिळाली आहे. येथील काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, असेही पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले. येथील रस्त्याचे काम होईपर्यंत तात्पुरती उपाययोजनाही केली आहे, असे त्यांनी सांगितले. सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराला 31 कोटी रुपयांचे दान. धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील जिल्ह्यातील मंदिराच्या उत्पन्न, खर्च व बचत तसेच सोने, चांदी अशा मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. अनेक मंदिरांमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या जमा होत आहेत. सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लम्मा मंदिर हे उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल असून 2025-26 या आर्थिक वर्षात मंदिराने तब्बल 31.31 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदविले आहे. त्याचबरोबर मंदिराकडून 18.65 कोटी रुपये खर्च झालेले असून निव्वळ बचत 12.65 कोटी रुपये इतकी आहे. मंदिराकडे सुमारे 89 किलो 842 ग्रॅम 15 मिलीग्राम इतके सोने तसेच 374 किलो 587 ग्रॅम 175 मिलीग्राम इतकी चांदी असल्याची नोंद झाली आहे. चॉकलेटमधून गांजा विक्री, 54 हजारांची चॉकलेट जप्त. गांजा मिसळून तयार केलेल्या चॉकलेट स्वरूपामधील अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी काल एकाला रंगेहात पकडून बेळगाव शहरात प्रथमच अशा प्रकारचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 6 किलो 858 ग्रॅम गांजा मिश्रित चॉकलेटची 27 पाकिटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 54,000 रुपये आहे. यासह मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी सह इतर साहित्य असा एकूण 94,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला उत्तर प्रदेश येथील भोलू प्रजापती प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. पानटपरीवर काम करत असताना तो गुप्तपणे अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उद्यमबाग येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यालगत आरोपी गांजा मिश्रित चॉकलेटची विक्री करत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. कारवाई दरम्यान आरोपीकडून 27 चॉकलेटमध्ये भरलेला 6,858 किलो गांजा, एक सॅमसंग मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. जुने बेळगाव येथील धोकादायक टाकी हटविण्यास प्रारंभ. जुने बेळगाव येथील मराठी मुलांची व मुलींची शाळा क्रमांक 33 परिसरात गेल्या 7-8 वर्षांपासून वापराविना आणि जीर्ण अवस्थेत असलेली पाण्याची टाकी अखेर हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. धोकादायक अवस्थेतील या टाकीमुळे शाळकरी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही टाकी गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नव्हती. कालांतराने तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. त्यामुळे टाकीचा काही भाग कोसळण्याची शक्यता असल्याने ती तातडीने हटविण्याची मागणी करण्यात येत होती. टाकी हटविण्यासाठी शाळा विकास व व्यवस्थापन समिती, स्थानिक नागरिक, युवक कार्यकर्ते आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान मागणीला अलीकडे जोर मिळाला. प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासोबतच आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली. टाकी पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून आता प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात झाली आहे. तिसरे रेल्वे गेट येथील खड्ड्याची तातडीने दुरुस्ती. तिसरे रेल्वे गेट येथील ओव्हरब्रिजच्या उतारावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याची अखेर शुक्रवारी दुरुस्ती करण्यात आली. स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या प्रयत्नातून ही दुरुस्ती पूर्ण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डीमार्टपासून काही अंतरावर
आरपीडी क्रॉसकडून उद्यमबाग खानापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील ओव्हरब्रिज संपताच मोठा खड्डा पडला होता. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात सतत पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत नगरसेवक रमेश मैल्यागोळ, रमेश गोल्लर, सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी त्या ठिकाणी थांबून खड्ड्याची दुरुस्ती पूर्ण केली. यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली असून नागरिकांनी नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.